प्रेम हे या पिढीला अनुभवताच येणार नाही. म्हणून मी उलट असं सांगते काही मुलींना, हल्लीच्या नवीन लग्न झालेल्या मुलींना मी असं सांगते, की "अगं बाई तुम्हाला म्हणून हवंय म्हणून नका होऊ देऊ दुसरं मूल. तुमच्या पहिल्या मुलासाठी तुम्ही दुसरं मूल होऊ द्या." का? तर त्याला भाऊ म्हणून सांगायला आपल्या पश्चात कुणीतरी राहिलं पाहिजे. आपल्या पश्चात एकमेकाला एकमेकाचा भावनिक आधार मिळाला पाहिजे, तर ते फक्त रक्ताचं नातंच देऊ शकतं. चुलत, आते, मामे ही भावंड ही सगळं असतात नाती. पण त्या नात्यात सुद्धा जे रक्ताचं नातं आहे, काही झालं तर ते रक्ताचा नात्याचा जो भाऊ किंवा बहीण धावतील, ते लगेच चुलत, आते, मामे येतीलच याची गॅरंटी नाही. म्हणून त्या मुलांसाठी तरी का होईना, पण एकाला दुसरं अपत्य व्हावं आणि ते लवकर व्हावं, म्हणजे मग कसं की भावाभावांमधलं प्रेम वाढतं, एकमेकाला एकमेकाची साथ राहते आणि आपण त्यांना किती दिवस पुरणार आहे? एक विशिष्ट वेळेनंतर तर आपण ह्या जगात नसणार आणि मग त्यावेळेला मात्र त्यांना भावाभावांमधलं प्रेम हवं असलं तर ते हक्कानी कुणाकडे जाणार? कुणाला आपली सुख-दुःख सांगणार? त्यासाठी त्या मुलांसाठी तरी तुम्ही दुसरं जर पहिलं अपत्य असेल, तर त्या मुलासाठी तरी तुम्ही दुसरं अपत्य होऊ द्या. अगदी